अनिकेत, अनिकेत, अनिकेत. काय गो? अरे देवा, किंचाळ बाबा, किंचाळ बाबा. आई आई ग, अनिकेत. ए पोरा, कुठे आहेस? अनिकेत. अगं बाथरूम मध्ये. ये बाबा, मला पाणी पाहिजे रे, दमली मी. काय दम लागलाय मला, दम लागलाय. पाणी दे जरा, पाणी. थांब आणतो. ठीक आहे. काय झालं एवढं दमायला आई? तुला काय त्रास होतोय का? काय मग झालं काय? नाही रे बाबा, एवढी मोठी बॅग आणली ना उचलून मी एकटीने, दम लागला मला. कसली बॅग? बाहेर आहे, दरवाजाच्या बाहेर ठेवली, मी घेऊन ये जा. आई, अगं एवढी जड बॅग तू एकटीने उचलून आणलीस? हा, मला सांगायचं ना. कसा सांगणार तुला? मोबाईल मला चालत नाही, बंद पडला. तुझा नंबर काय मला पाठ नाही ना. बघू बरं. ते कार्ड काहीतरी बदलायचं असेल ना. आई, फोन बंद पडलाय म्हणजे काय कार्ड नाही बदलावं लागत. मग काय झालं त्याला? आता नवीन घेतला ना अनिकेत. आई, तू फोन चार्ज नसशील केला म्हणून बंद पडलाय. मला नाही कळत ते चार्ज बिर्ज. आणि या बॅग मध्ये काय? ते मनूच्या आई बाबांनी कपडे पाठवले तिच्या आणि वस्तू पाठवल्या तिच्यासाठी. बरे अनिकेत, तुला पगार टायमात भेटतो ना बाबू? खरं सांग मला. अगं आई, मोबाईल बदलायची गरज नाहीये. मोबाईल लागला, मी काय विचारते तिकडे लक्ष दे. आता लग्न झालंय तुझं, बायको आली आहे, तिची जबाबदारी आहे तुझ्यावर. हो माहिती आई. आतापर्यंत गरज नव्हती विचारायची, पण आता आहे म्हणून विचारते तुला बाबू. आज काय एकदम विचारतेस सगळं? मनूची आई मला विचारत होती की अनिकेतचं काय, म्हणजे कुठल्या कंपनीत काम करतो, काय पगार आहे त्याचा, कसं काय, ते सगळं विचारत होती मला. आई, मी तुला सांगितलंय की. मला नाही रे लक्षात राहत ते इंग्लिश शब्द काय, म्हणून म्हणलं. आई, चार्जरचा प्रॉब्लेम आहे. परत तेच मोबाईल. मला ते पेपरवर सगळं लिहून दे. अगं पेपर कशाला? फोनच्या तुझ्या त्या छोट्या डायरीत माझा नंबर आहे की. नंबर नाही रे, पेपरवर मला म्हणजे तुझ्या कंपनीचं नाव, पत्ता, तुला पगार किती आहे, तू तिथे काय काम करतो, सगळं मला लिहून दे. कशाला? कशाला म्हणजे आता परत मला विचारलं तर नको ना, असं येड बिद्र्यासारखं मी बघत राहीन. मला लक्षात नाही राहत ना, आडानी बाई मी. दे मला लिहून दे, पेपरवर लिहून दे बाबा. म्हणजे आई बाबांना आज आठवण आली माझी. म्हणजे आठवण झाली म्हणजे हक्क आहे त्यांचा. पोरगी दिली त्यांनी आपल्याकडे, खात्री नको पाठायला त्यांची. अगं आधी फोनचं बघतो. ते मोबाईलला लाव आग. मी जे सांगते ते कर, मला लिहून दे बाबा, लिहून दे रे. पेन पण नाहीये, पेन बॅग मध्ये आहे माझ्या. पेन्सिल आहे ना माझ्याकडे, पेन्सिल आहे ना, देते ना तुला. हा हे बघ, याच्यात आहे पेन्सिल, हे बघ. हा घे, दे लिहून. आत्ताच्या आत्ता लिहून दे. काय काय गरज आहे का आत्ताच्या आत्ता? बाबांची बॅग. इथे कशी आली? बाबांची बॅग नाही ग, बाबांची बॅग कशाला असेल आपल्याकडं? ही शेजाऱ्यांची बॅग आहे. नाही, ही बाबांची बॅग आहे, मला माहितीये. मनी माऊ, बॅगेसारखी बॅग असत नाही काय? नाही ग, ही बाबांची बॅग आहे, मी चुकूच शकत नाही. बरं बाई, तुझंच खरं. बघा त्याच्यातलं सामान बघ. बघ. नाही राहू दे. नाही,
नको, दुसऱ्या कोणाची असेल तर राहू दे. आता बघच तू. ये बघ 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 त्याच्यातलं सामान बघ, मग तुला कळ की तुझी बॅग आहे का दुसऱ्याची बॅग आहे. बघ बघा माझे कपडे मी सांगितलं होतं. आईची साडी सुकून आली वाटत. आईनं मुद्दाम दिली तुझ्यासाठी. तुला झोपताना लागते ना पांघरायला. मायची ऊब मिळेल तुला. थँक्यू सासूबाई. म्हणून आयुष्यभर तुला असंच आनंदी ठेवणार आहे. आता बघच, उद्यापासून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कसं जीवाचं रान करतो. भोप्या, मिस्टर अनिकेत सध्या एकदम खुश असतील. त्याला त्याच्या बिझनेस मध्ये गुंतवून स्मारसेना त्याच्यापासून आता कसा लांब करतो बघ. बाबा अरे देवा देवा देवा. आता जरा ताप कमी आहे ना. कमी आहे. मी बघितला नसता तर अंगावर काढला असतास. काय धाड भरली मला. तूच लाड करतेस माझे. आता बरं वाटतंय ना. पण बरं वाटतंय. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करू का. पटकन पोहे करते. नाही ग नाही, मला उलटी होईल मनीमाव. नाही मग हळद घालून दूध आणू. आणतेच. थांब अगं ऐक मनीमाव. आणते. मनीमाव नको ग. सासूबाई, हळदीचा डबा कुठे आहे. मसाल्याच्या डब्यात आहे. मसाल्याच्या डब्यात. मसाल्याचा डबा कुठे आहे. अरे देवा, काय झालं. काही नाही. मनीमाऊ, मनीमाऊ, हात भाजला ना तुझा. नाही काही नाही. हा, तसाच उचललास ना टोप तू गरम. हात भाजून घेतलास ना. हा, काय ग मनीमाऊ तू पण. अगं अरे आय ग देवा देवा. अगं आमच्याकडे पकड नाही ना, मला ती फडक्याची सवय आहे. आता आणे ना, मी सांगेन अनिकेतला सांडशे आणायला तुझ्यासाठी. हळू नाही तर परत हात भाजल तुझा. नाही हळू. काय बरं वाटतंय का. आण. गोळ्या आणल्यास. हो, तू गरम पाणी घेऊन ये. हे कशाला खर्च करता रे गोळ्या. माझ्याकडे हळूहळू गरम आहे. काय ग आई, हळद दूध पी बरं. बस झालं.
तू घे तू घे तू घे. आई ताप कोणाला आलाय? आता काय ग? हळू म्हणू लागलं का? नाही सावकाश. नाही काही नाही. हा. घाबरटपणा आई. करू नको. तू हे दूध संपव बरं. मला नाही रे. पी लवकर पी. नाही रे. म्हणू हे बघ, नाही. पीत नाही. पटकन संपव दूध सगळं. 2-2 शिपाई उभी आहेत माझ्या पोटच्यावर. हा मी बसलेलो आहे. का बस मस्करी सुचते त्याला. आणि आई आता खाऊन घे, म्हणजे मग तू गोळ्या पण घेशील. आता मला खायला नको. खाल्ल्याशिवाय बरं कसं वाटेल आई? मी दूध पेली आता. मला नाही नाही म्हणू तू रवा भाजायला घे. हो हे घे. काय रे हे धर. दूध प्याली ना आता मी. आता मला काय नको. आई खाल्ल्याशिवाय बरं कसं वाटेल? नाही रे नाही. सांजा कसा करू? काय करू? आणि तू झोप बरं. तू पड. दूध घेऊन झालं तू पड बरं इथे. मला पडून पडून आता पाठ दुखायला लागली. नाही नाही पण बसू आता दे जरा. मी हा. आय देवा पड इथे. चिंचाळे बाबा. हे म्हणू मी काय मदत करू का? नको नको करते मी. सासूबाई रवा कुठे आहे ग? निळ्या डब्याच्या बाजूला पिवळा डबा आहे बघ. कुठचा निळा डबा? वर मांडणीत आहे बघ. अरे देवा काय झालं? उठू नको, मी बघतो. मनीमाव म्हणू काय मनीमाव काय झालं ग? काय नाही आई, पांढरा उंदीर आहे. उंदीर? दिवसा ढवळ्या पण मामा फिरायला लागला का घरात आता? सॉरी. काय केलंय हे? मला नाही येत सांजा बनवता. अगं मग सांगायचं ना. अरे माझ्या बा नको. चल बाहेर चल. मी दुसरं काहीतरी बनवू खायला. हे असं हसू नको ना. चल तू बाहेर चल. सावकाश. सॉरी. काय झालं? असू दे. हसू नको. आई अगं तिला सांजा येत नाही म्हणून रडतीये ती. त्यात काय झाला? मी शिकवीन तुला सांजा बनवायला. शिकव नंतर, पण आता तुला खायला काही दुसरं बनवू? नाही ग राजा नाही नको. ऐक झोप बर तू. काय नाही मला काय झालं नाही. मी आता काय करते माहितीये का? मी तुमचं पण सगळं काम करते आणि 4 घरच्या पोळ्या पण लाटून येते. कुठेही जायचं नाहीयेस तू. मी तुला खायला करून देते. नाही ग बाय, आजारपणाचे लाड करून झेपणार नाही आपल्याला. आजारपणाचा पाहुणचार करत बसलो ना तर ठाण मांडून बसल तो शरीरामध्ये. मला जाऊ दे, मी तुझ्या पण पोळ्या करून देते. तुझा डबा. आई तू कुठेही जायचं नाहीये. मी सांगितलं ना कुठेही जायचं नाहीयेस म्हणून. मी सुट्टी घेते आज. ऑफिसला नाही जात. का? असं विनाकारण ऑफिसला सुट्टी नाही टाकायची बाबू. जा तू ऑफिसला जा. तू रे अनिकेत, तू का नाही गेलास कामाला? अनिकेत अगं आई माझं वर्क फ्रॉम होम आहे ना, म्हणजे घरूनच काम करणार आहे ना मी. सांगितलं नाही का त्या दिवशी? जळल्या मिळाल्या तुमच्या कंपन्या. म्हणू तू हे सगळं आवरून ऑफिसला जा. मी आहेच ना घरी. मी थांबतो आईजवळ. नका रे, तुम्ही जा. करते. अगं आई बघ त्रास होतोय की नाही? अजिबात कुठेही जायचं नाहीये सांगून ठेवतीये. कळलं का आई? कुठेही जायचं नाहीये म्हणून तुझं आवरायला मी आहे आईजवळ. जा. सॉरी. ऐक ना अनिकेत, असं नको करू. मला जाऊ दे पोळ्या लाटायला. अजिबात नाही. बघ
अचानक गैरसोय होईल रे लोकांची. मी त्यांना कोणाला काही सांगितलं नाही. असं खोळंबा करणं बरं नाही बाबू. मला तू झोप बरं आधी. बरं नाही तर झोप आधी. पडून राहा खाली. पडून राहा. काय मला काय नाही झाला मला. हा पड. आणि किचन मधला पसारा आवरायचा आहे. मी आवरतो. डोंट वरी. विसरणार नाहीस ना? नाही. नक्की? हो. तू आवरून ऑफिसला जा. आणि आई तू जर आता उठलीस ना तर खबर जरा. नाही उठत. आणि मी पटकन कुकर लावून जाते रे. हो चालेल पण तुला जमेल का? मार खाशील तू. तिला त्रास नको देऊ ना. नुसती मस्करी करत राहतो. बरं झालं आठवलं. काय ग? तुझ्या ऑफिसचा पत्ता मला तू लिहून देणार होतास कागदावर. आठवणीने द्या बाबू. आज विसरू नको. हा तापात बरं आठवतंय तुला हे सगळं. ताप अंगाला आहे डोक्याला नाही माझ्या. ताप आता माझ्या डोक्यात जायच्या आधी तू शांतपणे झोप. झोप बरं. चल डोळे मीट. मी आतला आवरतो. झोपून राहायचंय. गोप्या माय हिरो, तू आता लंकारी फायनान्स मध्ये जॉब करतोयस. तुमच्याच लंकारी फायनान्स मध्ये. तू जरा जॉब करत नसतास तर काय केलं असतंस? काहीच नाही सर. बायकोच्या जीवावर जगलो असतो. तसं नाही रे. मी तुला असं विचारतोय, समजा जर मी तुला आता 50 लाख रुपये दिले तर तू काय करशील? एकूण 50 लाख मी फिक्स मध्ये ठेवीन आणि 1 लाखाची स्कूटर घेईन तिकडे तिकडे फिरायला. तुझं खरंच त्या भिकाऱ्यासारखं आहे. कुठल्या तुला त्या भिकाऱ्यात इंटरेस्ट आहे? मी म्हणालो ना, एखाद्या भिकाऱ्याला जर लॉटरी लागली, अशीच 50 लाखाची लॉटरी लागली तर त्या 50 लाखाची तो एक आलिशान गाडी घेईल आणि त्या गाडीत बसून भीक मागेल. हसतो काय? कळलं का अजून इथे काय? मी तुला सोपं करून विचारतो. तुला जर हा जॉब सोडून एखादा बिझनेस करायचा असेल तर? छे सर, मी हा जॉब सोडणारच नाहीये. म्हणजे माझ्याकडून काही चूक झाली असेल ना तर प्लीज मला माफ करा. वाटलं जोड्याने मारा पण मला नोकरीवरून काढून टाकू नका. शट अप. अरे मी विचारतोय, तुला एखादा बिझनेस करायचा असेल तर कुठला बिझनेस करशील? सर माझं ना लहानपणापासून एक स्वप्न आहे. हा कुठलं? असे पोल्ट्री फार्म असलं पाहिजे. मग मी कोंबड्या पाळणार, त्या अंडी देणार, मग त्या अंड्यातून परत कोंबड्या, मग परत अंडी, मग परत कोंबड्या, मग परत अंडी. असं पैसाच पैसा. बस 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 बस. माझं चुकलं. मी तुला विचारलं. आयुष्यभर तुला प्रश्न विचारायचं म्हणजे स्वतःचं काम वाढवून घेण्यासारखं. राहू दे, मीच करतो विचार. कुठला नवीन बिझनेस करता येईल यावर. अच्छा, म्हणजे तुम्ही नवीन बिझनेस करण्याचा विचार करताय. नवीन बिझनेस तुम्ही करणार आणि तिकडे मला बॉस बनवून ठेवणार. हा, मग तुम्हाला ऑप्शन्स देतो ना. बघा, एक ऑप्शन तर मी तुम्हाला दिलेलाच आहे, पोल्ट्री फार्मचा. दुसरं आपण आहे ना हेअर कटिंग सलून टाकू. आणि तिसरं आहे ना आपण जिम वगैरे काढू. गोप्या, अरे आयुष्यात कधीतरी सिरियसली उत्तर द्यायचा. कधीतरी. मी तुला विचारतोय, आपल्या बिझनेसच्या रिलेटेड एखादा कुठला तरी बिझनेस सुचव. म्हणजे तो वाटेल तुझा पण असेल माझा. कळलं नाही सर? तुला आतापर्यंत समर प्रताप जागीरदार कळला असता तर तुझ्या जागी मी आणि माझ्या जागी तू नसतास. भोप्या, सगळं हातून निसटायच्या आत पकड मिळवायला हवी. नाहीतर मध्ये तुम्हाला वॉर्निंग दिली होतीस ना, मिस मानसी त्यांचं हे झालेलं लग्न तिच्या आई बाबांना पटवायचा प्रयत्न करणार. ते होऊ शकतं. काय शेवटी आईबापाचं काळीज आहे. आज न उद्या ते पाघडणारच. पण आपण काय करायचं? त्यांच्यात फूट पाडत राहायचा. म्हणजे तशी संधी शोधायची आणि नाही मिळाली तर ती क्रिएट करायची. म्हणजे तेच तर. मला असा एखादा बिझनेस सुचव जो त्या अनिकेतला वाटेल त्याचा पण असेल माझा. म्हणजे तो माझं बुजगावणं असेल आणि ज्याच्या दोऱ्या माझ्या हातात. त्याला हवंय तेव्हा हवंय तसं मला नाचवता आलं पाहिजे. अनिकेत, उषा, तुला बिझनेस करायचा आहे. कर बिझनेस कर. मी देतो तुला संधी.